नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे थंडी स्पेशल तिळाची व शेंगदाण्याची पोळी, जी चवीला एकदम मस्त लागते आणि बनवायला पण सोपी आहे. शेंगदाणे व तिळाची पोळी लातूर जिल्ह्यामध्ये वेळ अमावस्येच्या वेळेस करतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. शेंगदाणे व तिळाची पोळी बनवण्यासाठी आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचे. इथं मी गव्हाचं पीठ चांगलं चाळून घेतले. यामध्ये मीठ टाकून घेतले चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान मऊ मळून घेतेय मी. थोडं थोडं पाणी टाकत छान असं पीठ मळून घ्यायचे. एक थोडासा नॉर्मल घट्टसर गोळा तयार करायचे. जसं चपातीसाठी आपण पीठ तयार करतो त्या पद्धतीचं पीठ तयार करून घेतले मी. याला छान थोडंसं तेल लावून तुम्ही भिजत ठेवू शकता. इकडे गॅसवरती एक कढई घेतली मी. कढईमध्ये या डब्यानी 2 डब्बे शेंगदाणे टाकत आहेत. मला थोडंसं जास्त बनवायचं आहे, त्यासाठी मी या डब्याने 2 वाटी शेंगदाणे घेत आहे आणि वजनी प्रमाण बघाल तर अर्धा किलो शेंगदाणे आहेत. आता याला छान असं भाजून घ्यायचं शेंगदाण्याला. या शेंगदाण्याला आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचे. मीडियम गॅसवरती छान असं शेंगदाणे मी भाजून घेत आहे. शेंगदाण्यांना करपू द्यायचं नाहीये, चव चांगली लागत नाही, त्यामुळे कंटिन्युअस फिरवत शेंगदाणे खमंग असे छान भाजून घ्यायचे आहे. मस्त असे शेंगदाणे मी भाजून घेत आहे. छान शेंगदाणे आपले भाजलेत. आता याला आपण काढून घेऊया. एका प्लेटमध्ये छान असं शेंगदाणे काढून घेतलेत मी. आता याच कढईमध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहे. ज्या डब्याने शेंगदाणे घेतलेत त्याच डब्याने एक डबा जवळपास तीळ घेतलीये मी. तुम्ही तीळ कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही समप्रमाणात तीळ आणि शेंगदाणे घेऊ शकता. शेंगदाण्याच्या अर्ध तीळ घेतलीये मी. आता या तिळीला छान असं भाजून घ्यायचंय आपल्याला आणि गॅस बारीक करायचे. तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे गॅस बारीक करायचा आणि कंटिन्यू फिरवत तीळ भाजून घ्यायची. बघा तीळ छान उडतीये आणि चटचट असा आवाज येतो, म्हणजे तीळ आपली छान भाजलीये. आता तिळीला पण आपण शेंगदाण्यामध्ये काढून घेऊया आणि याला थंड करून घेऊया. बघा शेंगदाणे आणि तीळ छान थंड झालीये. आता इकडे एक मिक्सरचं भांडं घेतलंय मी. त्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. ज्या डब्यानी शेंगदाणे घेतले होते मी त्या डब्यानी 2 डब्बे साखर घेत आहे. हे थोडीशी नॉर्मल मोठी साखर आहे. याला छान असं वाटून घ्यायचंय आपल्याला, पिठी साखर करून घ्यायचे. तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाचा पण वापर करू शकता. गुळाने पण खूप छान लागतात. मी साखर पिठी साखर अशी वाटून घेतलीये बारीक मिक्सरमध्ये. बघा छान अशी साखर तयार आहे आपली. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे शेंगदाणे आणि तीळ आहे ते वाटून घ्यायचं आहे. मी अर्धा अर्धा असं 2 वेळा मिक्सरमध्ये शेंगदाणे व तीळ टाकून वाटून घेत आहे. एकदमच जास्त मिक्सरमध्ये वाटत नाही, त्यामुळे मी थोडं थोडं टाकून वाटून घेत आहे. आता याला मिक्सरचं झाकण लावून आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. बघा बारीकसं मस्त वाटून घेतलंय मिक्सरमध्ये. आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. सर्व वाटण मी एका बाउलमध्ये काढून घेतेय. दुसरं जे राहिलं होतं ते वाटण टाकून वाटून घेऊया. 2 बॅचेसमध्ये पूर्ण वाटण तयार होतं. बघा दोन्ही वाटण छान तयार झाले. आता हे पण आपण त्या बाउलमध्ये काढून घेऊया. हाताने छान असं काढून घ्यायचं आहे आपल्याला. थंडीच्या दिवसांमध्ये तीळ, शेंगदाणे, गूळ खाण्यासाठी खूप छान असतं शरीरासाठी. माझ्याकडे गूळ नव्हतं सध्या अवेलेबल, म्हणून मी साखर वापरली. तुम्ही गूळ वापरलं तर खूपच छान. गुळाला छान असं फोडून घ्यायचं किंवा चिरून घ्यायचं आणि ते वापरायचं यामध्ये.
किंवा गुळाला तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता किंवा पिठी गूळ भेटतो ना तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये मी पिठी साखर पूर्ण टाकून घेत आहे. थोडं थोडं करून मिक्स करून घेते आहे. गोड आपल्याला एकदम समप्रमाणात करायचा आहे. जास्त गोड पण छान लागत नाहीत पोळ्या. छान असं आपलं सारण पोळ्यातलं तयार आहे. आता सारण पण तयार आहे आणि पीठ पण छान भिजले आपलं. आता काय करू, एक पिठाचा गोळा काढून घेऊया. जेवढं नॉर्मली आपल्याला पोळी बनवायची आहे तेवढंसं आपण एक गोळा काढून घेऊया. मी सहसा एक मूठभर गोळा काढून घेतलाय. याला छान असं गोल गोल करत आपल्याला असा एक पेढा बनवून घ्यायचा आहे. आणि आता कोरडं पीठ घेतले मी. आता यामध्ये या पेढ्याला थोडंसं घुळसून आपल्याला छान असं एक वाटी टाईप करून घ्यायचं आहे. बघा छान अशी वाटी पारी करून घेतली आहे मी. आता यामध्ये आपल्याला ही सारण भरून घ्यायचं आहे. मी चमच्याने छान असं सारण भरून घेत आहे. कडेला अजिबात बाहेर न जाऊ देता छान असं सारण मी भरून घेत आहे. जर तुम्हाला कोरडं सारण भरायला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं या सारणवर पाणी शिंपडून थोडंसं वल्ल करून लाडू केल्यासारखा करून तुम्ही या पिठामध्ये भरू शकता. त्याने पण पोळी बनवता येते. मी आता छान असा पेढा तयार करून घेतलाय. छान सारण भरून घेतले पिठामध्ये. आता काय करायचं, कोरडं पीठ या पेढ्यावरती टाकून आपल्याला दोन्ही हाताच्या मध्ये अशी घेऊन छोटीशी पुरी तयार करून घ्यायचं आहे. आता पोळीपाटवरती थोडंसं कोरडं पीठ टाकून मी छान असं ही पोळी लाटून घेत आहे. पोळी टाकण्याच्या आधी आपल्याला तेल टाकायचं आहे तव्यावरती. तेल छान पसरवून आता आपण त्यावरती पोळी टाकून घेऊया. बघा छान अशी पोळी लाटून घेतली आहे मी. तुम्ही पाहू शकता किती जाड ठेवलंय मी. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही. यामध्ये खूप सारं सारण भरलंय आपण. आता आपली पोळी तयार आहे. आता तव्यावरती टाकून घेऊया. 30 सेकंदांनी पोळी खाल्ल्या बाजूनी थोडीशी भाजली आहे. आता साईडने तेल सोडून आपल्याला पोळीची बाजू पलटून घ्यायची आहे. आता या बाजूनी पण मी तेल टाकत पोळी छान भाजून घेत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये वेळामोशा साजरी केली जाते. वेळामोशाच्या वेळेस शेतामध्ये जेव्हा भजी घेऊन जातात त्यावेळेला शेंगदाण्याच्या पोळीचा पण त्यामध्ये समावेश असतो. 2 ते 3 वेळा आलटत पलटत पोळी आपली छान फुगली आहे आणि मस्त अशी भाजली आहे. एकदम खमंग पोळी तयार आहे आपली. ही पोळी तुम्ही नक्कीच ट्राय करा. बघा किती छान टम्म फुगली आहे पोळी आणि दिसायला पण मस्त दिसत आहे आणि खायला पण खूपच छान आहे. यावरती तूप टाकून तुम्ही दुधासोबत ही पोळी एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.